Morning, students. Today we are going to see this lesson Androcles and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. आता बघा हा जो काळ त्याने सांगितलेला आहे ना तो जुना काळ आहे मुलांना. आणि त्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे अँड्रोकेलिस तो कसा आहे काइंड जेंटल अँड कोर्टस. कोर्टस म्हणजे पोलाईट, अतिशय नम्र असा माणूस आहे, मनाने अतिशय चांगला. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. त्याचा जो मास्टर म्हणजे त्याचा मालक जो आहे तो कसा आहे क्रुअल. आणि त्या काळामध्ये हे किंग्स, नोबल, सरदार किंवा जे रिच वेल्दी मेन हे गुलामांना विकत घ्यायचे आणि त्यांच्याकडून खूप काम करून घ्यायचे, त्यांना खूप टॉर्चरही करायचे. तर हा अँड्रोक्लिस पण तसाच एक गुलाम आहे. द स्लेव्स वेर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठल्याही प्रकारचा फ्रीडम किंवा राईट्स, हक्क काहीच नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना टॉर्चर करायचे. इवन वेन दे वे अनहॅपी विथ देअर मास्टर, they could not leave him. They were bound by law to obey their master. However wicked he might be. म्हणजे त्यांचा मास्टर कितीही क्रुअल असला तरीसुद्धा त्यांना त्यांचं सगळ्या आज्ञा ज्या आहेत त्या पाळाव्या लागायच्या. दे हॅड टू ओबे दे मास्टर. कारण का? दे वर बाउंड बाय लॉ. कायदाच होता तसा सोसायटीमध्ये. अँड्रोकेलिस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. So he kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. Androcles never liked his heartless wicked. त्याचा तो कसा होता मास्टर, अतिशय दुष्ट असा होता. तो त्याच्याकडे असलेल्या स्लेव्सना टॉर्चर करायचा, त्यांना स्टार्व करायचा म्हणजे त्यांना अन्नसुद्धा वेळेवरती द्यायचा नाही. ऑफन विथ देम, त्यांना मारहाण करत असे. पण अँड्रोक्लिस हा स्वतंत्र विचारांचा होता. ही स्टार्टेड थिंकिंग की ह्याच्या अशा जिण्यापेक्षा मृत्यू बरा. इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. म्हणून तो एक संधी शोधत होता. ही वॉज लुकिंग फॉर अ अपॉर्च्युनिटी. आणि ती मिळताच तो त्याच्या मास्टरपासून पळून गेला त्याला सोडून. नाव ऑल्दो अँड्रोक्लिस हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कावर्ड. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाइल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओवर हिज हेड. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेर एव्हर ही विश्ड. आता हा अँड्रोक्लिस कसा आहे की दो ही रॅन अवे, ही इज नॉट अ कावर्ड. तो भित्रा नाही आहे अजिबात. ही लाईक टू स्टे इन द फॉरेस्ट. ही वॉज नॉट एट ऑल अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट. म्हणजे त्याला जंगली प्राण्यांची सुद्धा भीती वाटत नव्हती. आणि त्या फॉरेस्टमध्ये जरी त्याच्याकडे शेल्टर नसला तरीसुद्धा तो अगदी आनंदाने राहत होता. वाय? बिकॉज नाव ही हॅज फ्रीडम. ही वॉज फ्री टू गो ॲज अ बर्ड. वन डे as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. His first reaction was to turn and flee. एकदा असा फॉरेस्टमध्ये भटकत असताना सडनली एक लायन समोर आला. त्याचा ऑफकोर्स आता फर्स्ट रिॲक्शन काय असणार लायनला बघितल्यावर? ही वॉन्टेड टू रन अवे. फ्ली मीन्स रन अवे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. इट नायदर ग्राउल्ड नॉर रोड. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. पण तो लायन जागचा हलत नव्हता. त्याने डरकाळीसुद्धा फोडली नाही. ही नायदर ग्राउल्ड नॉर रोर्ड. पण त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची करुणा होती. पिटियसली ही वॉज लुकिंग ॲट हिम ॲज इफ ही वॉज इन अ पेन. त्याला पेन होत होता. अँड्रोक्लिस पॉज्ड. देन ही मूव्ड अवे कॉशियसली टुवर्ड्स द लायन. Moved very cautiously towards the lion. Step by step, the lion moaned and whimpered. Please help me, its eyes seemed to say.
अँड्रोक्लिस थांबला आणि हळूहळू कॉशियसली लायनकडे जाऊ लागला. कारण ऑफकोर्स तो लायन आहे ना, किती झालं ते तो वाईल्ड बीस्ट आहे. लायन मात्र ही मोन्ड अँड विम्पर्ड, म्हणजे तो ही वॉज मेकिंग यू कॅन से साऊंड, ही वॉज क्राईंग पेनफुली. आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा असा भाव होता की मला हेल्प कर. वेन अँड्रोकेलिस ड्रू नियर, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore, and swollen. आता अँड्रोकेलिस जवळ गेला. त्याने बघितलं तर ही वॉज लिकिंग हिज पॉ. त्याचा पॉ कसा होता? वुंडेड, जखमी, सोर अँड स्वॉलन, तो सुजलेला दिसत होता. ऑन अ क्लोजर लुक, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So, this is the cause of the lion's distress, thought Androcles. ऑन अ क्लोजर लुक म्हणजे जरा जवळ जाऊन त्याने बघितलं तर एक बिग थॉर्न, एक मोठाच्या मोठा काटा त्याच्या पायात रुतला होता. ओके, सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, म्हणजे त्याच्या पेनचं कारण हे आहे असा अँड्रोकेलिसने विचार केला. Summoning up all the courage, Androcles stretched his hands slowly towards the injured paw. He was afraid the lion would attack him if he touched its swollen paw. But the lion seemed to understand his good intention. त्याने त्याचं सगळं धैर्य एकवटलं. Summoning up all the courage, it means that. कारण आता लायनसारख्या ॲनिमलच्या जवळ जाणं म्हणजे खाऊ नाही आहे ना, त्यामुळे तो मनातून घाबरला होता, पण त्याला त्याची मदत करायची होती. तर त्याने ते कॉशियसली आणि हळूहळू केली. अँड्रोकेलिस स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ, कारण त्याला विश्वासात घेणं गरजेचं होतं. अदरवाईज व्हॉट विल हॅपन की दिस समटाईम्स व्हॉट हॅपन्स, दिस वाईल्ड ॲनिमल्स इफ दे फील एनी काइंड ऑफ अ थ्रेट दे अटॅक. त्यांना कुठल्याही प्रकारचा जर डेंजर वाटला तर ते अटॅक करतात. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. पण तरीसुद्धा थोड्या वेळाने लायनला त्याच्याबद्दल विश्वास वाटला. लायनला कळलं की त्याचे इंटेन्शन्स कसे आहेत, गुड आहेत. ही वॉन्ट्स टू, अँड्रोकेलिस वॉन्ट्स टू हेल्प द लायन, हे त्याला समजलं. पॅरेग्राफ सेज, अँड्रोकेलिस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. डेफ्टली ही पुल आउट द थॉर्न. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. आता बघा काय झालं. अँड्रोकेलिसने स्लोली, डेफ्टली म्हणजे स्किलफुली, क्विकली तो थॉर्न आहे तर त्याच्या पायातमधून काढला. त्याच्यानंतर त्याच्याच क्लोदिंगचा एक पीस त्याने ही जस्ट स्टोर इट ऑफ आणि लायनच्या इंजर्ड पॉला बँडेज केलं. आणि ही वॉज सरप्राईज बिकॉज द लायन स्टार्टेड लिकिंग हिज आर्म बिकॉज ही वॉन्टेड टू शो हिम अ ग्रॅटिट्यूड. लायनला त्याच्या उपकाराची जाणीव झाली आणि त्याने त्याला लिक करायला सुरुवात केली. अँड्रोकेलिस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. Every day he would clean and dress the lion's wound. Soon, the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. त्यानंतर अँड्रोकेलिस त्या लायनबरोबर फॉरेस्टमध्ये फिरायचा, कारण तो इंजर्ड होता ना, सो ही वॉज नॉट एबल टू हंट फॉर हिज फूड, म्हणून त्याला मदत करायचा. डेली त्याची वुंड जी आहे, जखम जी आहे ती क्लीन करायचा, त्याचं ड्रेसिंग करायचा. एखाद्या मित्रासारखा तो लायनबरोबर राहिला. दे यूज टू रोम अराउंड टुगेदर. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all the directions to capture Androcles. They searched for him high and low but couldn't find him. At last, they came to the forest where Androcles lived. तोपर्यंत काय झालं की अँड्रोकेलिसचा जो मास्टर आहे, क्रुएल मास्टर, त्याने अथॉरिटीला कंप्लेंट केली, कारण कायदा होता ना की अँड्रोकेलिस पळून गेला आहे. द सोल्जर्स वर सेंट इन ऑर्डर टू फाइंड हिम एव्हरीवेअर इन ऑल द नियर बाय टाउन, सिटी, विलेजेस.
सगळीकडे सोल्जर्सनी अँड्रोकिलीजला शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना मिळाला नाही. सो फायनली दे केम टू फॉरेस्ट वेअर दे फाउंड बोथ. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in the chains in a prison. The lion was caged. आता काय झालं की ते सोल्जर्सनी दोघांनाही पकडलं. ठीक आहे, दोघांना घेऊन गेले सिटीमध्ये आणि अँड्रोकिलीसला टाकलं प्रिझनमध्ये and the lionला केजमध्ये. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. आता त्या काळामध्ये कुठलाही सिरियस क्राईम जर कोणी केला असेल, म्हणजे तो प्रूव्ह झाला, तर त्यांना काय करायचे पनिशमेंट. इट वॉज अ क्रुअल पनिशमेंट ऑफकोर्स. त्यांना वाईल्ड बीस्टच्या तोंडी द्यायचे, म्हणजे त्यांना खायला द्यायचे. तर आता रनिंग अवे फ्रॉम हिज मास्टर हे त्या काळामध्ये हे कायद्याच्या अगेन्स्ट होतं ना, रूलच्या अगेन्स्ट होतं, म्हणजे तो पण गिल्टीच होता अँड्रोकिलिस. त्याच्यामुळे त्यालासुद्धा ठरवलं की त्याला वाईल्ड बीस्टच्या तोंडी देणार. द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड at the circus and took his place. The crowds cheered loudly. The trumpeters blew the trumpet, and the Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. आता ज्या दिवशी ठरवलं ऑन द अपॉइंटेड डे, म्हणजे ज्या दिवशी ठरवलं गेलं की अँड्रोकिलीजला शिक्षा द्यायची आहे, त्याला पनिशमेंट द्यायची आहे, तर त्याला कुठे घेऊन गेले? सर्कसमध्ये. ती सर्कस बघायला एम्परर म्हणजे तिथला जो किंग आहे तो पण आला होता. क्राऊड वॉज चिअरिंग लाऊडली. लोक खूप ओरडत होते. द ट्रम्पेटियर्स ब्ल्यू द ट्रम्पेट. आता ट्रम्पेट इज लाईक अ म्युझिकल यू कॅन से इन्स्ट्रुमेंट, आणि ते वाजवणाऱ्याला म्हणतात ट्रम्पेटियर्स. तर सर्कस सुरू करण्याच्या आधी ट्रम्पेटियर्सनी ट्रम्पेटमधून आवाज काढला. अँड्रोकिलीस वॉज ब्रॉट इन टू द अरिना. आता अरिना म्हणजे एक प्रकारचं एक सर्कल असतं, ठीक आहे, जे पब्लिक इव्हेंट्ससाठी असतं ते, आणि ते सेंटरला असतं. इट इज अ सेंटर स्टेज काइंड ऑफ अ थिंग. आणि तिथे सर्कसमध्ये तसंच असतं ना, आणि तिथे सगळे ॲनिमल्स किंवा जोकर्स किंवा जे ॲथलीट्स आहेत ते वेगवेगळे आपल्याला परफॉर्मर्स आहेत ते परफॉर्मन्सेस करून दाखवतात. तर हिज चेन्स वर अनबाउंड. त्याच्या चेन्स उघडल्या आणि त्याला तसंच ठेवून दिलं. तो कसा दिसत होता? अतिशय वीक आणि डिस्मेड म्हणजे हिज फेस वॉज व्हेरी सॅड, कारण त्याला कळून चुकलं होतं की टुडे इज द लास्ट डे ऑफ माय लाईफ. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. समोरचं एक गेट उघडलं. त्यातून कोण बाहेर आला? फेरोशियस लायन. फेरोशियस मीन्स वाईल्ड, डेंजरस, फियर्स. अँड वाय ही वॉज फेरोशियस? बिकॉज इट वॉज केप्ट हंग्री. त्याला जास्तीत जास्त दिवस भुकं ठेवलं गेलं होतं सो दॅट ही शुड अटॅक इमिडिएटली. तर तो म्हणजे अँड्रोकिलिस हा जो आहे तो घाबरला होता, बट ही डिडंट शो इट ऑन हिज फेस. ही सेड दॅट ओके नाव इट्स माय फेट टू डाय टुडे, सो आय विल face my fate, whatever it is, bravely. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring, but suddenly it stopped it in its tracks. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized the other. आता लायनने अँड्रोकिलिसला बघितलं आणि आधी सुरुवातीला तो रोरिंग करत तो धावत गेला, पण नंतर तो अचानक थांबला. अँड देन ही स्टार्टेड मूव्हिंग स्लोली बिकॉज ही रेकग्नाइज अँड्रोकिलिस. आणि त्याचा एकदम राग एकदम निवळून गेला, म्हणजे ऑल हिज रेज सीम टू हॅव मेल्टेड. थंड पडला तो. अरे हा तर माझा मित्र आहे. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स Androcles again, but when it reached him,
It began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. आणि टू एव्हरीवन्स अमेजमेंट म्हणजे सगळेजण आश्चर्यचकित झाले. द एंटायर क्राऊड, द एम्परर. कारण तो लायन हळूहळू गेला अँड्रोकिलिसजवळ आणि ही स्टार्टेड रबिंग हिज नोज द बॉडी अगेन्स्ट हिम. म्हणजे आता कुठली ॲनिमल्स जेव्हा लाडात येतात तेव्हा कशी असते त्यांची ॲक्शन, तसं करायला लागला. बिकॉज ही रेकग्नाइज्ड हिम. बोथ वे फ्रेंड्स. आणि अँड्रोकिलिसला पण खूप आनंद झाला. ही वेप्ट विथ जॉय because he was saved, his life was saved. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. This entire sight म्हणजे ही जे फुल हा सीन आहे तो कसा आहे, इमोशनल सीन आहे. तो सगळ्या लोकांनी बघितला, एम्पररनी पण बघितला. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोकिलिस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. लोक ओरडून सांगायला लागले की अँड्रोकिलिसला सोडून द्या. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and the friendship between man and the beast. त्यांनी त्याला विचारलं की हा असा कसा वागतो लायन तुझ्याशी बरोबर. तर त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली की ज्याच्यामुळे एम्परर पण ही वॉज मूव्ड, म्हणजे तो इमोशनल झाला. कारण त्याला कळलं की एक मॅन आणि बीस्टमध्ये सुद्धा उपकाराची जाणीव आणि एवढी घट्ट मैत्रीचं नातं असू शकतं. हे बघितल्यावर त्याला बरं वाटलं. ही ऑर्डर दॅट द अँड्रोकिलिस शुड बी सेट फ्री. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. त्याला अँड्रोकिलिसचं कौतुक वाटलं म्हणून म्हणाला की त्याला सोडून द्यायचं आहे. तो आता गुलाम नाही आहे कोणाचा. गुलामगिरीतून त्याने अँड्रोकिलिसला मुक्त केलं. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. The two friends went back to the forest to live a free life. त्यानंतर एम्पररने खुश होऊन अँड्रोकिलिसला विचारलं की तू त्याला अजून कुठलं रिवॉर्ड पाहिजे आहे का. तर अँड्रोकिलिसने सांगितलं, म्हणजे त्याने काही, आता अँड्रोकिलिसचा स्वभाव कसा आहे, ही इज व्हेरी काइंड अँड अ जेंटल पर्सन. तर त्याने काही स्वतःसाठी पैसा वगैरे असं काहीच नाही मागितलं. कुठल्याही प्रकारचा रिवॉर्ड दुसरा मागितला नाही. त्याने काय सांगितलं की लायनलासुद्धा फॉरेस्टमध्ये परत पाठवून द्या, त्याला फ्री करा. ओके, सो व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी किड्स? द मॉरल ऑफ द स्टोरी इज की एक मॅन अँड अ बीस्ट ह्या दोघांमध्ये सुद्धा उपकाराची जाणीव आणि घट्ट मैत्रीचं नातं असू शकतं. जर आपण सच्च्या दिलाने जर कोणावरती उपकार केले तर तो माणूससुद्धा त्या उपकाराची जाण ठेवू शकतो. ओके.